इथं पाय पसरून बसायचो मित्रांनो मी असं. आता माझं पाय पसरतील का मित्रांनो बघा. आणि इथं धरायचो आणि गाडी गाडी खेळायचो मित्रांनो, भोईंग भोईंग भोईंग. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 10 ऑगस्ट 2026. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी लहानपणाची आठवण दाखवणार आहे मित्रांनो. म्हणजे मी कुठं कुठं खेळत होतो, काय खेळत होतो, ती जागा दाखवणार आहे आज मित्रांनो तुम्हाला. आता पहिल्यांदा दाखवतो मारुतीचं देऊळ दाखवतो तुम्हाला मित्रांनो, जिथं मी खेळत होतो लहानपणी बसून. हो बाई, घरासमोरच आहे, तुम्हाला आम्ही ब्लॉगमध्ये दाखवलं मित्रांनो. हो बाई, मारुतीचं मंदिर आहे हे, लय वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आणि मी इथं बसून खेळायचं मित्रांनो. बाई, तो बोळ दिसते का आहे का, इथं झाडं बिडं उगवलेत मित्रांनो आहे का. इथं पाय पसरून बसायचो मित्रांनो मी असं. आता माझं पाय पसरतील का मित्रांनो बघा, केवढी जागा आहे बघा ही बोळातली, तर मी पाय पसरून बसायचो. केवढी जागा आहे बघा. आणि आई कामाला जायची ना, मग मी काय करायचं माहिती आहे का, एका पुडीत साखर घ्यायचो खायला, पुडी बांधायची आणि आई कामाला गेली की मला इथं बसवून जायची अवया बोळा. मी आई येऊस तर का इथं बसायचो आणि आई यायची दुपारी 1ला, तोपर्यंत मी इथंच बसायचो, कुठनं हालायचंच नाही. ती जागा होती माझी, खेळत बसायचं काय पण, काहीतरी कुरकुऱ्याचं कागद आणून त्याला चिटकून तिथं अडकवायचं, हे ते काय पण खेळत बसायचं इथं. आणि दुसरी म्हणजे मी ह्याच्यावर दगडावर चढायचो मित्रांनो. हवा या दगडावर इथनं चढायचो वर. म्हणजे तवा शिडी होती आमच्याकडं, बारकी शिडी होती, त्या शिडीवनं हळूहळू हळू चढायचं. का चढायचं माहिती आहे का, ते उंबरं दिसतात का नाही झाडासनी, ती उंबरं काढायला मी चढायचो खायला मित्रांनो. हो गाई, कारण की झाड लय मोठं होतं. आता ही बारीक झालं ना सगळं, पानं झडून झडून झडून. मी लहानपणापासून हे झाड बघतोय मित्रांनो, माझ्या जन्माच्या अगोदरचं झाड आहे. आणि ही झाड पाक असं खाली पतर होतं सगळं, फांद्या इथपर्यंत. आता ती फांद्या झडून झडून वर गेलेत ना, तर पहिलं इथपर्यंत होतं. इथनं मी चढायचो वर आणि उंबरं काढायचं आणि त्यातल्या ब्या काढून खायचो. लय गोड उंबरं लागायची. आत्ता पण गोड लागते सोडा, आता पहिल्यासारखं कोण खात नाही उंबरं या झाडाची, आहे का नाही मित्रांनो. आता सकाळ सकाळ लय पडलेले असतात मित्रांनो इथं उंबरं. आज काय पडली नाही ती एक पण, पाहिजे तेव्हा लय उंबरं पडतात मित्रांनो. आता काय दिसत नाही एक पण, जाऊ दे. आता तिसरं म्हणजे अजून एक आठवण आहे मित्रांनो, दाखवतो तुम्हाला. या झाडाच्या ह्याच्यातनं जायलाही ना, हो हो, हे बा, ही जी टाकी दिसते का नाही मित्रांनो, या टाकीवर बसून मी खेळायचो लहानपणी. पाय पाक खाली पत्र जायचं मित्रांनो. आणि माती बिती तर काय नव्हती, टाकी अशी मोकळीच ठेवलेली. लहानपणापासून बघतोय मी ही टाकी मित्रांनो, अजून टाकी आहे आणि वापरते पण आम्ही, आहे का. ते संडासची पाईपलाईन या संडासला गेली आहे का, या टाकीतनं पाईपलाईन. अशी जाडच्या जाड टाकी आहे मित्रांनो. ह्याच्यावर पाय पसरून आणि इथं धरायचो आणि गाडी गाडी खेळायचो मित्रांनो, भोईंग 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 बघा इथं धरून. इथं 4 पोरं बसायची आणि मी पुढं बसायचो इथं, आणि भोईंग 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 करत बसायचं. तेव्हा सगळं मोकळं होतं. आत्ता मी घर बांधायच्या वेळी सगळी माती टाकून 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 ही एवढा चढ केला आहे मित्रांनो इथपर्यंत, नाही तर सगळी टाकी मोकळी होती. अशी माझी लहानपणीची आठवण आहे मित्रांनो. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग समाप्त करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.